देवगड पासून ते लोक निघाले होते. ते हायवेज वरती बस थांबतात धाब्यावर जायला आणि आता वॉशरूमच्या लाईन मध्ये होती. दरवाजा ओपन केल्यावरतीच ना कमोड वरती एक बाई बसली होती. मान तिची खाली होती, केस असे पूर्ण सोडलेले आणि डोळे लिजिट रक्ताळलेले लाल डोळे असतात ना. तर तिने आता पटकन बाहेरून दरवाजा बंद केला. बंद केल्यावरती नंतर तिने पाठी टर्न केला तर कोकणातच खेड तिथे त्यांचं गाव आहे. प्रत्येकाला वेशीवर एक देव असतो, तुम्ही नारळ दिला पाहिजे. तर हे लोक उशिरा पोहोचले आणि यांनी विचार केला की ठीक आहे आम्ही उद्या देऊ, आता लेट झाले ऑलरेडी. त्यांनी जेवण वगैरे केलं, झोपले. 12:30-1च्या दरम्यान ना त्यांचा दरवाजा कोणतरी जोरात ठोकायला लागला. असं वाटत होतं की त्यांच्या कौलावर कोणतरी खडे फेकतय. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया ना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. मित्रांनो, माझं नाव रिकी आहे आणि हा आपला अक्षया बरोबरचा सेकंड एपिसोड आहे. या एपिसोडमध्ये आपण आपल्या कोकणातले देवगड जो तालुका आहे तिकडची गोष्ट घेतली आहे. परत खेड तालुक्याची ही गोष्ट आहे जी पर्सनली माझ्या खूप जवळच्या मित्राबरोबर घडली होती. त्यासोबत साताऱ्याची गोष्ट आहे, काही बोरिवली वगैरेची गोष्ट आहे. तर खूप भारी गोष्ट आहे. ह्या एपिसोडचा आपण पार्ट 1 ही अपलोड केला होता, ज्यात आपण मुंबईच्या मोस्ट हॉन्टेड कॉलेज बद्दल बोललो होतो. तर तुम्ही हा एपिसोड बघून नंतर तोही एपिसोड चेकआउट करू शकता. पण पुढे आणल्याने एक छोटीशी रिक्वेस्ट करायची तुम्हाला, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा, कारण ह्याच माध्यमातून तुम्ही मला सपोर्ट करू शकता आणि मी पण तुमच्यासाठी असेच खूप भन्नाट गेस्ट आणि स्टोरीज आणत राहील. हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं बंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्याबरोबर अक्षया आली आहे. कशी आहेस? मी मस्त. आणि आपण पॉडकास्ट सुरू होण्याच्या आधी बऱ्याच खूप गप्पा मारल्या की कसं तुला तुझ्या एरियामध्ये गोस्ट एन्काउंटर झालेलं आणि त्या सर्व गोष्टी. पण त्याआधी तू ऑडियन्सला स्वतःचं इंट्रोडक्शन कसं करून देशील? सो माझं नाव अक्षया साठे आणि मी ॲज ऑफ नाव तरी कॉर्पोरेटमध्ये काम करते, सॉफ्टवेअरमध्ये. आणि आय ऑल्सो हॅव म्हणजे छोटासा बिझनेस आहे केक्स आणि इन्व्हिटेशन ज्वेलरीचा. सो दॅट्स इट. पण तू तुझ्या आजचे एक्सपिरियन्स काय असणार आहे की म्हणजे जसं बोलली तू पर्सनल एक्सपिरियन्स पण आहेत, बिल्डिंगचं पण आहे, ते भावाचं पण आहे, आत्याचं पण काहीतरी आहे. तर तू स्टार्ट कुठून करशील? सो एक जास्त हॉरर मी स्टार्ट करायचं तर माझं आताच आहे की ती म्हणजे खूप आधीची गोष्ट आहे. आय गेस एक 10 वर्ष झाली असतील त्या गोष्टीला. तर ती गावी गेली होती आत्या आणि माझे काका. तर ते लोकांना तिकडनं येताना ना मुलींना जे प्रॉब्लेम झाले, मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम्स, तर ते झालं होतं आत्याला. तर माझी आजी तेव्हा बोलली होती की तुम्ही इतक्या लवकर जाऊ नका म्हणून, लेट दिस गो आणि मग तुम्ही त्याच्यानंतर जा काही दिवसांनी, पिरियड संपल्यावर. येस. तर आत्या वॉज लाईक की सिन्स काकांना ऑफिस वगैरे जॉईन करायचं होतं, तर मग ते बोलले की नाही म्हणून आय हॅव टू गो करून आम्हाला आताच निघावं लागेल, कारण ऑलरेडी जास्त सुट्ट्या मिळत नाही आपल्याला. सो मग ते लोक निघाले आणि मध्ये आजीनी हे पण सांगितलेलं की तुम्ही लोक जाल तर तुम्ही कुठे थांबू नका. आता मी पर्सनल कारच केली होती त्यांची, असं नाही की म्हणजे कुठे बसनी गेले होते किंवा काही, असं पण नाही, प्रायव्हेट कारने गेलेले. तर माझ्या आजीनी सांगितलं होतं ना की तुम्ही जाल तर कुठे थांबू नका आणि जर कुठे थांबलात तर मेक शुअर की तुम्ही तिकडनं पटकन निघाल आणि अशा एरियाकडे थांबा जिथे माणसांची वर्दळ जास्त असेल करून. तर तरी पण हे लोक निघाले आणि एका इथे थांबले, म्हणजे हॉटेलच्या इथे थांबले, जेवले वगैरे व्यवस्थित. आणि तिथे मग ते हायवेजवरती बस थांबतात हॉटेलचा धाब्यावर जायला. तर तसं तिथे थांबले होते आणि आत्या वॉशरूमच्या लाईनमध्ये होती. आता आत्याच्या समोर सुद्धा भरपूर लेडीज होत्या ज्या वॉशरूममध्ये जाऊन आल्या वगैरे सगळं झालं. आत्या वॉज द लास्ट वन टू गो इन. ती आतमध्ये तिने दरवाजा ओपन केला. दरवाजा ओपन केल्यावरतीच ना म्हणजे कमोड होता, ठीक आहे, आणि कमोडवरती एक बाई बसली होती. तर आत्या थोडीशी गांगरली की सगळीच जण बाहेरनं जाऊन आले आणि आता लास्ट होती आणि आत्यानी सेकंडली कोणाला जाताना बघितलं नव्हतं परत. तर तेव्हा ती बाई होती ना आणि ती थोडीशी वियर्ड, म्हणजे आत्या बोलली हे फ्रॅक्शन ऑफ म्हणजे 5 सेकंड्समध्ये सगळं झालं असेल. पण झालं असं की ती बाई होती ना ती फुल व्हाईट साडी आणि पूर्ण म्हणजे मान तिची खाली होती, केस असे पूर्ण सोडलेले, ऑइली, पाणी वगैरे केसात न गळते असं. आणि आत्या बोलली की सगळ्यात आधी मी जर काय ऑब्झर्व केलं असं तर तिची नखं ऑब्झर्व केली, जी प्रचंड मोठी काळी सडलेली. आणि जसं आत्यानी डोर ओपन केला तसंच तिने आत्याकडे वर बघितलं आणि डोळे लिजिट रक्ताळलेले लाल डोळे असतात ना तसे डोळे. तर
तिने आत्याकडे बघितलं आणि ती पूर्ण असं हाताने असं पकडायला होतो ना आपण एखाद्याला, तसं आत्याकडे ती पकडायला गेली. आणि तसं मग आत्याला समजलं नाही तर काय करायचं. तर तेव्हा तिने तिच्या म्हणजे एक पाऊल आत एक पाऊल बाहेर आत्याचं. तर तिने आत्याने पटकन बाहेरून दरवाजा बंद केला. बंद केल्यावरती नंतर तिने पाठी टर्न केला तर कोणच माणसं नव्हती तिकडे. म्हणजे ज्या बसेस थांबलेल्या किंवा जे माणसांची वर्दळ वगैरे होती, इव्हन त्या ज्या हॉटेलला ते लोक आले होते तेही कोणच माणसं नाहीत. मग ते थोडंसं तिला हे झालं की म्हणजे काय झालं ते तिला त्या मोमेंटला कळलं नाही. मग ते लोक निघाले तिकडनं. निघाल्यावरती घरी आले, पहाटेपर्यंत घरी पोचले मुंबईला. आणि त्याच्यानंतर त्या दोघांनाही ताप होता. एक आठवडाभर ते लोक फीवरमध्येच होते. ती कोणती जागा होती म्हणजे? हे ना मला जागा नाही सांगता येणार, पण ऑन द वे लाईक देवगड पासून ते लोक निघाले होते. देवगड टू आपलं मुंबईला येताना जे पण रॅन्डम रेस्टॉरंट लागतात आपल्याला. किती वाजले होते? रात्री आय गेस 11:30-12ची गोष्ट. कारण त्या लोकांना ऍक्च्युली नव्हतं थांबायचं. काका बोलले होते की नाही सांगितलं आपण नको थांबूया. पण मग आत्याच असं होतं की तिला वॉशरूमला जायचंय किंवा काय. आपण ऑल द टाइम 12-13 तास आपण किती बसणार ना गाडीमध्ये, असं झालेलं. सो मग फायनली 11:30-12ला लोक उतरले. असं तेव्हा ती बाई दिसली त्यांना. आणि आत्या बोलते आधी म्हणजे काही म्हणजे चुकून पण नाही वाटणार की असं काय आहे म्हणून, की म्हणजे आउट ऑफ नोवेअर की तिथे सगळी लोक जात आहेत, बसेस थांबलेत 4-5. ते बसवाले लोक तिथे यु नो त्या डायनिंग इन जेवण वगैरे चाललंय. वगैरे. आणि बाहेर जसं आता तिकडे एक पाऊल आत एक पाऊल पर्यंत जसं आता बाहेर आले सगळे गायब, कोणच नाही रोडवर. आणि आपण ते बोलतो ना की जे असे टॉयलेटचे वगैरे जागा असतात तिथे असं काही निगेटिव्ह एनर्जी भरपूर असतात, नकारात्मक शक्ती असतात तिथे. आणि मे बी खूप ऐकलंही मी की जे स्पेशली आपल्या मुंबईत वगैरे असतं, म्हणजे तिकडे कॉमन टॉयलेट हा प्रकार जास्त मुंबईच्या चाळीत वगैरे, तर तिथेही लोकांना असे खूप विचित्र अनुभव आलेत. कॉमन टॉयलेट तर रात्री तर बघायलाच भीती वाटते. तो एक तर काळोख असतो पहिली गोष्ट तर. आणि मला स्वतःला इमॅजिनरी भूतं खूप दिसतात. हा म्हणजे मला असं माहीत कोणी नसेल तरी मला असं वाटतं कोणतरी माणूस तिकडे उभा असं असतं. सो मी तर अवॉइड करते अशा ठिकाणी. पण असं होतं. आणि आता गेली पण एकटीच होती तिकडे. म्हणजे एक तर कोण आपल्याबरोबर कोण लेडीज असेल ना तर आपल्याला काय कोणतरी एक असतं आपल्याबरोबर, तर मग एक वेळ ठीक वाटतं. मेन्स्ट्रुएशन मध्ये तुम्ही एकटं जाणार तर मग तेव्हाला असं वाटतं की यार घरातले बोलतात ना की काय काय वेळेला काय काय ठिकाणी नाही जायचं काय काय दिवसांमध्ये, ते प्रॉपर आहे असं. मित्रांनो, सॉरी डिस्टर्ब करण्यासाठी, पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जर तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी असतील, तुमच्याकडे, तुमच्या आई वडिलांकडे, आजी आजोबांकडे, भावंडांकडे, कोणाकडेही अशा गोष्टी असतील ज्याला येऊन आपल्या पॉडकास्टवर शेअर करायचं आहे, तर तुम्ही येऊ शकता. आपल्या डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईनमध्ये गुगल फॉर्मची लिंक आहे, ते तुम्ही भरा किंवा आपल्याला DM करू शकता इंस्टाग्रामवर किंवा मेल करू शकता. आणि जर तुमच्या गोष्टी एक नंबर असतील, जे मला माहिती असतीलच, तर आपण सोबत एक पॉडकास्ट करू. आणि मला माहिती आहे खूप लोकांचे आजी आजोबा वगैरे आपले गावी राहतात, तर टेन्शन काय यार, आपण तिथे जाऊन पॉडकास्ट करू. तर खूप एक्सायटेड आहे मी हे ट्रॅव्हल पॉडकास्ट करायला किंवा इथे येऊन पॉडकास्ट करायला, गोष्टी ऐकायला तुमच्याकडून, तुमच्या घरातल्यांकडून. तो फॉर्म भरा आणि आपण प्रत्यक्ष भेटून बोलू. आता पॉडकास्ट कंटिन्यू करा. पण कारण आमच्या फ्लोअरवरती ना एक ताई आहे, तर तिच्या बरोबर असं झालं. म्हणजे तिनं साताराला गेली होती, तर तिच्या मामाच्या घरी. आणि तिच्या मामाच्या घरी ना, तो जिथे पण जातील ना लोक, कुठे पण जातील ना, ते लोक अशाच घरात जातात जिथे खूप सारे असे बॅड एक्सपिरियन्स आलेले असतील. तिथेच म्हणजे कुठून ना कुठून तिथेच पोचतात ते लोक. तर ती तेव्हा त्यांच्या घरी गेली होती आणि तिने लिजिट रात्री भांडी समोर तिने बघितले खालती पडताना. चमचा आउट ऑफ नोवेअर असा येऊन खालती पडतं. तेव्हा तिने विचारलं पण होतं की काय, तर तेव्हा ते लोकांनी सांगितलं. तेव्हा त्यांच्याकडे पण असं होतं की अमावस्या पौर्णिमेला ना त्यांनी तिकडे ते भटजीव त्यांनी सांगितलेलं की तुम्ही अख्ख्या घरामध्ये कुठे नाही, फक्त देवघरामध्येच राहायचं त्यावेळेला अमावस्या पौर्णिमा. आणि लिजिड तिथे जसं आता 4 माणसं बसून एकमेकांशी बोलतायत, भांडतायत, तर कसा आवाज येईल तसा माणसांचा आवाज यायचा तिकडे. तिथे असे आवाज यायचे, म्हणजे लोक एकमेकांशी बोलतायत, काय काय लोक भांडतायत, खिदळतायत असे आवाज. आणि हे लोक देवघरामध्ये बसून बघायचे, म्हणजे ऐकायचे सगळं. आणि सकाळी उठले ना की भांडी सगळी इकडे तिकडे पडलेली असायची. हे माझ्या ना मित्राबरोबर झाले, जे माझ्या बाजूला राहतो ना, त्याच्यावर त्यांच्यावर असं घडलेलं की जी त्यांची वाडी आहे ना कोकणातच, खेड तिथे त्यांचं गाव आहे. तर कसं झालेलं ना की ते आहे ना त्यावेळी आपल्या गावी कसं कोकणात असतं की आपण नारळ वगैरे देतो देवाला किंवा राखणदाराला किंवा कोण, म्हणजे प्रत्येकाचा वेशीवर एक देव असतो, खूप नारळ वगैरे देतो. तर
तसं होतं की ते लोक एक दिवस गावी लेट पोचले, उशीर झालेला. आणि त्यांचं असं आहे ना की जेव्हा पण तुम्ही गावच्या देवाला तुम्ही नारळ दिला पाहिजे. तर ते लोक उशिरा आलेले, संध्याकाळ झालेली, आणि त्यांच्या वाडीत आहेत ना फक्त 20 घरच आहेत. आणि 20 घरांपैकी पण कोण जास्त राहत नाही, म्हणजे एकात कुठे जे म्हातारे वगैरे माणसं, एकात घर उघडं असेल, बाकी सगळे घर बंद. तर हे लोक उशिरा पोचले आणि यांनी विचार केला की ठीक आहे, आम्ही उद्या देऊ, आता लेट झालंय ऑलरेडी, 3 सांज वगैरे झाली, आपण उद्या देऊ. तर ठीक आहे, ते झालं सगळं, त्यांनी जेवण वगैरे केलं, झोपले. आणि झोपले ना, तर माझा मित्र आहे, तो कसं घाबरत नाही, असं बिंदास आपल्यासारखाच आहे. पण जेव्हा तो ही गोष्ट बोलत होता ना, त्याच्या तोंडावर अशी भीती दिसत होती, त्याची मम्मी वगैरे जेही होते. तर कसं झालं ना, ते लोक झोपले आणि अराउंड 12:30-1च्या दरम्यान ना त्यांचा दरवाजा कोणतरी जोरात ठोकायला लागला. जोरात ठोकत होता. हे लोक एकामेकावर हात टाकून झोपलेले, पण तो आवाज जात नव्हता. असं वाटत होतं की त्यांच्या कौलावर कोणतरी खडे फेकतंय. असे एक्सपिरियन्स की खूप त्यांच्या वाडीत कोणच नाहीये, कोण असं करेल? जरी चोर आलं किंवा कोण आलं, तो असं का करेल? आणि मग ते कंटिन्युअस 1 तास किंवा अर्धा तास चाललं आणि मग बंद झालं. तसं मग दुसऱ्या दिवशी त्याने नारळ वगैरे दिला, मग ते असं कधीच त्यांना एक्सपिरियन्स नाही आला. मग त्यानंतर ते आता दरवेळी जातात तर पहिला नारळ देतात आणि मग तसं करतात. आणि आता आपण पुढे जातोय, तर मला इकडे तू गोव्याच्या पण काही गोष्टी मेन्शन केल्यास, तर ते काय? कारण स्पेशली जेव्हा आपण पॉडकास्ट करतो तर ते जनरली महाराष्ट्र वगैरे असतं, पण गोव्यातही खूप जास्त ऑडियन्स आहे आणि तिथेही खूप असे हॉन्टेड चॅपल झाले किंवा चर्च झाले. तर तू कोणती तुझ्याकडे गोष्ट आहे गोव्याची? सो गोव्यामध्ये ना हे बेसिकली माझे मामाचे अनुभव आहेत की त्यांनी एक्सपिरियन्स केला. आणि माझा मामा तो म्हणजे आपण जसा गप्पा मारतो ना, तसं तो भूतांची गप्पा मारू शकतो. येस, तो एवढा हे आहे. आणि त्यांनी सोल्स बरोबर त्यांनी गप्पा मारलेल्या आहेत. म्हणजे आता त्यातलं एक आहे की ते लोक लग्नानंतर गावी गेले होते. माझ्या मामीचं गाव आहे गोवा, ठीक आहे. तर ते लोक घरी गेले होते आणि रात्र झोपायचे वगैरे ते लोक. तर मग रात्री ना एक आजी येऊन मामाच्या बेडजवळ बसायची. तर त्याला वाटायचं की असेल कोणतरी, कारण काय होतं की त्यांचा ना बंगलो मोठा होता, ठीक आहे, आणि भरपूर फॅमिलीज आलेल्या, कारण जस्ट लग्न झालं होतं, तर मग फिरायचं होतं इथे, तर खूप फॅमिलीज आलेल्या. तर त्याला वाटलं की त्याच्यातलं असेल कोणतरी करून, म्हणून त्याने इग्नोर केलं. तर मग त्या आजी बसला ना की हा टर्न करून झोपून जायचा. 2-3 दिवस झालं. 4थ्या दिवशी त्याला काहीतरी फिशी वाटलं. मग त्यांनी सरळच विचारलं की काय पाहिजे तुम्हाला? सरळ विचारलं, काय पाहिजे तुम्हाला? तर आणि जेव्हा तो आम्हाला हे सांगत होता, तर मी म्हटलं, मामा तुला भीती नाही वाटते? तू काय पाहिजे, म्हणजे तुला माहिती होतं का ते भूत आहे किंवा काय? तर मला बोलतो, हो. म्हणजे 3-4 दिवस कंटिन्यू एकाच अटायरमध्ये येऊन माझ्या पायाशी बसते बाई, म्हातारी बाई, तर अजून काय असणार म्हणे ते. आणि दिवसभर तर मला कुठेच दिसत नाही ती. तर मग त्यांनी विचारलं की काय पाहिजे तुम्हाला, काय प्रॉब्लेम आहे करून? तर तेव्हा त्यांनी कम्युनिकेट पण केलं. त्या आजीने त्याला सांगितलं की म्हणे मी हिची आजी आहे करून, आणि हे लोकांनी माझं देणं राहिलंय या लोकांचं. शांती नाही मिळाली आहे. हा, तर मला शांती नाही मिळाली आहे आणि मी इथेच भटकते ह्याच्यात. तर तुम्ही ते त्यांना सांगा म्हणून की मला मुक्ती नाही मिळाली अजून. तर आणि तेव्हा ना त्यांनी एकदा सांगितलेलं की मी तिला स्टेअरकेसवरनं पण एकदा खालती उतरताना बघितलेलं. त्या म्हातारी बाईला हा, मी स्टेअरकेसवरनं पण खाली उतरताना बघितलेलं. पण बोलतो मला माहिती होतं की आत्मा. म्हटलं यार, तू आत्माबरोबर थोडं नॉर्मल कसं राहू शकतो की यू नो इट की ते काहीतरी वेगळं. तर मला बोलतो की मला सवय झाली त्या गोष्टींची की मला दिसतातच. तर मग त्यांनी बघितलंही नाही कधी, कारण त्या आजी त्यांच्या लग्नाच्या आधीच वारल्या होत्या, म्हणजे खूप आधी. तर मग त्यांनी मामीच्या आईला सांगितलं की मी असं असं बघितलंय करून. तर मग तेव्हा त्यांनी विचारलं की तू डिस्क्राईब करू शकतो का की कसं आहे, किंवा मे बी भास असू शकतो कोणाचा, म्हणून त्यांनी सांगितलं की तू डिस्क्राईब कर की कसं आहे वगैरे. त्यांनी प्रॉपर डिस्क्राईब केलं, सगळं डिस्क्राईब केलं. आणि तेव्हा त्यांना समजलं की नाही, ही आजीच आहे म्हणून. म्हणजे त्यांनी त्यांचा रंगही सांगितला की काय रंग आहे, हेही त्यांनी सांगितलं. आणि मग त्याच्यानंतर त्याला नारळ, ती साडी वगैरे सगळं दिलं. आणि मग त्याच्यानंतर त्या कुठेच नाही दिसल्या, कुठेच नाही मग नंतर. आणि हे फक्त मामाला दिसत होतं हे फक्त मामाला, बाकी कोणालाच नव्हतं, कोणालाच नाही दिसत होतं. आता जी तू गोष्ट सांगितली ना की त्याने डिस्क्राईब केलं, आपण मला वाटतं गेल्या आठवड्यात वगैरे एक पॉड केला होता. तर त्यात आहे ना मी पुनर्जन्माबद्दल वाचत होतो की रिबर्थ हा कॉन्सेप्ट असतो ना, की आपण जन्म घेतो आपले
तर एक केस आहे रिअल लाईफ फ्री बर्थची, जी इंडियामध्ये घडली आहे. तर त्याच्यात एक मुलगा होता, म्हणजे एक माणूस असतो, तो बिझनेसमॅन असतो आणि त्याचेच काहीतरी बिझनेस पार्टनर खून करतात. कट टू 5 वर्षानंतर त्याच्या घरापासून 20 किलोमीटर लांब एका मुलाचा जन्म होतो आणि तो मुलगा 5 वर्षाचा होतो ना, तो बोलतो की मीच तो माणूस आहे. ओ आणि तो प्रत्येक एक लहान डिटेल सांगतो की त्याचं घर कुठे आहे, त्याचं दुकान कोणतं आहे, त्याच्या बायकोचं नाव काय, त्याची मुलं किती आहेत, तिच्याकडे कोणती गाडी आहे, ओ एवढ्या बारीक डिटेलमध्ये सांगतो. आणि तोच असतो. आणि इथपर्यंत होतं की तो स्वतःची केस आग्रा कोर्टमध्ये लढतो तिकडे आणि कोर्ट त्याला एक्सेप्ट करतो आणि त्याच्या खुनीला शिक्षा देतो. अरे भाई साहब. म्हणजे खूप क्रेझी आणि हे घडले, हे प्रॉपर डॉक्युमेंटेड आहे आणि पब्लिक नॉलेज मध्ये आहे. हे एका आय गेस एका लेडी बरोबर पण झालंय हे, है ना? हो, शांती देवी. पण तो पहिल्यांदा कोर्टनी आणि आपल्या न्यायालयाने ह्याच्यावर म्हणजे ह्याला सिरियसली घेतलं, कारण काय बोलतात ह्याला, आपली ज्युडिशियरी सिस्टम ह्याला थोडी ना मानते या गोष्टींना. पण ते असं घडलेलं की त्यांनी एवढ्या डिटेलमध्ये जाऊन, म्हणजे ज्यांनी कोणी पॉड नसेल बघितला त्यांनी तो जाऊन बघा, खूप क्रेझी गोष्टी आहेत. तू एका गोव्याच्या हॉटेल बद्दल ही बोलत होतीस. दिस इज अगेन माझा मामाचा सीन आहे. मामा मामी गेले होते गोव्याला, तर तेव्हा ते लोक त्या हॉटेलमध्ये थांबले होते आणि 2 दिवस तर त्यांना एकदम इझिली गेले, काहीच हे नाही. ही कधीची गोष्ट, कोणता वर्ष वगैरे? ह्याला पण तर झाली 5-6 वर्ष झाली ह्या गोष्टीला पण. तर तेव्हा ते लोक गेले होते आणि तिसऱ्या दिवशी हॉटेलमध्ये ना मामीला काहीतरी असं जाणवलं. तर मामी काय बोलली नाही तेव्हा त्याला, फक्त रात्री जेव्हा झोपले ना हे लोक, झोपल्यावरती मामीची ना चादर खेचली, पायाकडनं चादर खेचली. ठीक आहे. तर तिला वाटलं की मामाच असेल करून. तर ती बोलली की अरे यार प्लीज झोपू दे यार, मला झोप आले, मी दमली, असं तसं. तर असं 3दा झालं. 3दा झाल्यावरती 4थ्यांदा मामी बोलली की तू प्लीज आता तुला अजून मला इथं त्रास दिलास ना तर तू खाली झोप, मला कारण झोप आली आहे. हे ती जस्ट बोलली आणि 4थ्यांदा तिची चादर खेचली, म्हणजे पूर्ण चादर काढली आणि तिचे पाय पण खेचले. पाय खेचून तिला अर्ध बेडच्या खाली आणलं आणि तेव्हा ती दचकून उठली. आणि तेव्हा ती म्हणजे बघते तर मामा त्या साईडला फेस करून झोपला होता, त्याला काहीच माहित नाही यातलं. आणि समोर कोणच नव्हता, कोणच नव्हतं. लिजिट तिचे दोन्ही पाय पकडले आणि तिला फुल खेचलं बेड खाली, अर्धी त्या बेडच्या बाहेर. आणि हॉटेल्सचे बेड्स असतात ते मोठे असतात, माहिती ना, ते आपल्यासारखे नसतात की छोटेसे आहेत किंवा बेड काय. असतात. ते ती बोलते की म्हणजे मी झोपून सुद्धा खालती एवढा स्पेस उरलेला, तेवढा स्पेस त्यांनी खेचला, मला जोरात खेचलं एकदम. आणि बोलते मी हडबडून उठली तेव्हा. आणि मग मी मामाला विचारलं की तुला माहिती आहे का? तर तेव्हाही मामा एवढा शांत होता, तो मला बोलला मला माहिती आहे रूम मध्ये आहे, तू झोप आता. तर शी वॉज लाईक तुला हे माहिती आहे? तेच मामा, येस. आणि हे झालं तर तेव्हा ती बोलली की पण तुला हे जर माहित होतं तर तू इथे नाही यायला पाहिजे होतं, जर तुला दिसलं असं तर तू नाही इथे यायला पाहिजे होतं. पण तो बोलला की मला हे दिसलं होतं, पण मला असं नाही वाटलं की काय एवढं त्रास वगैरे देईल. मग ते लोकांनी इमिजिएटली हॉटेलमधून चेकआउट केलं, निघाले आणि त्या ओनरला सांगितलं की इथे. तर तो बोलला की तुम्ही प्लीज बाहेर कुठे सांगू नका म्हणून. असं आहे म्हणजे ते कंटिन्युअसली फेस केला असेल मे बी लोकांना. हा, मग ते लोक तसे निघाले तिकडनं. इनफॅक्ट मामाचं खूप एक्सपिरियन्स आहे. एकदा तर तो बिल्डिंगमध्ये आला होता, म्हणजे चढत होता वरती. तर आता हे गिरगावच आहे की मामा ऑफिसवरनं लेट आला होता आणि एक साधारण, आणि त्यांच्याकडे कसं आहे ना की खालती मुलं वगैरे भेटली तर गिरगावच्या चाळी माहितात ना, ते खालती मुलं येते की काय खेळत बसाय का, हे सगळं चालू होतं. मग ते तिकडनं तो आला. वरती येताना तसं त्यांच्या बिल्डिंगमध्ये असं म्हणतात की एक आहे ना बाई दिसते म्हणून, जी चढत वरपर्यंत जाते, टेरेसवर जाते आणि टेरेस नंतर ती कुठे जाते कोणाला माहित नाहीये. तर आता ही जेव्हा गोष्ट मामाला समजली ना, तर मामाला क्युरिओसिटी होती की भाई कोण आहे ही करून, की म्हणजे मला नाही अजून दिसली, लोकांना दिसली आहे. तर मग एकदा तो असा आला, उशिरा आला, तर तेव्हा नेमकं त्याला, आणि त्यांच्या ना विंग्स अटॅच आहेत. आपल्या कशा विंग्स अटॅच नसतात, त्यांच्या ना सलग विंग्स अटॅच्ड आहेत. म्हणजे टेरेस वरून नाही खालनं पण. हा, म्हणजे चाल सिस्टीम आहे ना त्यांची, तर पूर्ण ती अटॅच आहे. म्हणजे ही विंग ती विंग. तर त्याला दिसलं, त्याला असं व्हाईट साडी वगैरे सगळं ते दिसलं. तर मग त्यांनी विंग चेंज केली, तर तिच्या पाठीपाठी गेला सुद्धा
आणि तो तिला हाक मारतो एक्सक्यूज मी करून. पण तो बोलतो की ती आहे ना, म्हणजे त्यांनी जेव्हा डिस्क्राईब केलं तिला दॅट टाइम ही वॉज लाईक की ती ना साडी आणि हे सगळं खूप ब्राईट होतं. म्हणजे तो एक उजेड दिसतो ना आपल्याला, हा एक्झॅक्टली, आणि थोडंसं ट्रान्सपरन्सी दिसते ना तसं, म्हणजे एकदम ट्रान्सपरंट नाही पण थोडं ट्रान्सपरंट. तर बोलतो मी तिला हाक पण मारत होतो, म्हणजे तो तिला भूताला तो पाटणा हाक मारत होता, म्हणजे अशी इथपर्यंत गोष्ट झालेली. तो तिच्याबरोबर गेला 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 टेरेसपर्यंत गेला. बोलतो मी टेरेसपर्यंत गेलो, तिने विंग चेंज केली आणि ती हवेत गेली, उडून गेली, गायब, पूर्ण गायब. म्हणजे आणि तिने एकदाही पाठीने बघितलं किंवा काही नाही बघितलं. ती सरळ जसा वॉक करतो ना आपण तसं वॉक केलं, टेरेसवर पोहोचली, थोडासा वॉक फास्ट केला आणि फास्ट करत करत ती हवेत गेली, ती गेली गायब. असा एक्सपिरियन्स होता एक. आपण बोलतो पण हे जुने जे चॉल वगैरे असतात चाळीत वगैरे, खूप खूप अशा गोष्टी असतात जिथे मे बी खूप लोकांनी जीव दिलाय किंवा आणि त्यांची आहे चॉल तशी हॉन्टेड. तसंच एक झालं होतं की रात्री हे लोक झोपले होते, मामा बरोबरच माझ्या. हे लोक रात्री झोपले होते आणि सडनली ना दरवाजावरती आवाज आला, म्हणजे धाड 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 करून नॉक करतात ना. म्हणजे आपण एक असतं की आपण फक्त असं टकटक करतो, नॉक करतो, आणि एक असतं की आपण जोरात दरवाजा बँग करतो. तर दरवाजा ना असा बँग करत होते ते. तर आणि दरवाजा बँग करून ना मामीला हाक मारत होते की दरवाजा ठोकताना मामीला कोणतरी आवाज देते. आणि ही रात्रीची गोष्ट. तर मामी पटकन उठली आणि बाहेर ना आवाज पण असा येत होता ना की अगं दरवाजा उघड ना, मी कधीपासून बाहेर आहे करून, असा बोलवते. येस. तर दरवाजा असा, आणि आधी ना असा हळू आवाज आला, तर मामीला वाटलं की मी बास असेल किंवा काय. मग नंतर हळूहळू आवाज ना ग्रॅज्युअली वाढत गेला आणि तो खूप जास्त, आणि मग धाड 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 करून दरवाजा आपटायला लागले. तर मामी ना उठली की ती बोलली की अरे मला कोणतरी हाक मारतंय करून, मम्मी हाक मारते. तर मामा बोलला झोप म्हणून, किती वाजले बघ, रात्रीचे 3 वाजले. आणि मग ती बोलते, आणि बोलते तू कोणती मम्मी बोलते, मम्मी जाऊन किती वर्ष झाली, असं. हे तो बोलला आणि तिला बोला झोप म्हणून, आणि 5 मिनिटं परत तो दरवाजा हे झाला आणि मग तो स्टॉप झाला. म्हणजे त्यांना त्याच्या आईचाच आवाज येत होता. हा, तिला. आणि सांगत होते की मला आई बोलवते बाहेर करू. बोलला की अरे आई जाऊन किती वर्ष झाली, तू काय बोलते, झोप म्हणून, वाजलेत बघ किती. ते असं असतं ना की कोणाला जेव्हा बाहेर बोलवायचं असतं तेव्हा तो आपल्याच माणसाच्या आवाजात बोलवतो. येस, हा. खतरनाक आहे बाई. तू एकदा ही पण गोष्ट बोलत होती की पुण्यातला कोणतरी पोजेस्ड. पुण्यामध्ये ना आता ही ना गोष्ट मला माझ्या नेबरनी सांगितली आहे, जी ताई आहे तिने सांगितली की एक ना मुलगा होता व्यवस्थित, म्हणजे इंजिनियर वगैरे, खूप चांगला टॉपचा मुलगा, म्हणजे जे पण करेल त्याच्यामध्ये, म्हणजे राईट फ्रॉम हिज स्कूल तो एकदम स्टुडियस होता किंवा काय, जॉब वगैरे चांगला, येस एकदम चांगलं. एकदा फ्रेंड्स बरोबर पिकनिकला गेला, ठीक आहे, पिकनिकला गेला आणि येताना त्यांनी काय केलं, घाटातनं ते लोक येत होते, तर फक्त आता हे लोक लेट निघाले होते ना, तर मग त्या लोकांनी काय डिसाईड केलेलं की कुठे थांबायचं नाही, कोणीही थांबवलं, कारण आपण स्टोरीज ऐकून असतो की घाटात कोणी थांबवलं की थांबायचं नाही वगैरे असं तसं. तर त्यालाही तेच सांगितलेलं की कोणी थांबवलं तर नाही थांबायचं, हात दाखव दे, काही दाखव दे, थांबायचं नाही, रिप्लाय द्यायचं, सरळ यायचं करून. तर हा येत होता, येताना ना म्हणजे असं पण नाही की लोनली रस्ता आहे किंवा काय, रस्त्यात खूप गाड्या वगैरे होत्या. एक बाई तिकडे उभी होती आणि बाई पण अशी व्यवस्थित, म्हणजे बाईसारखी बाई, थोडाही आपल्याला डाऊट नाही येणार की काहीतरी वेगळं आहे किंवा काय. तर तिने त्याला थांबवलं आणि बोलली की मला प्लीज पुढपर्यंत थोडं सोडशील का करून. तर हा बोलला ठीक आहे, आणि ती बसली आणि मग त्याच्यानंतर हा चालवायला लागल्यावरती, हा जो चालवायला लागला ना तो चालवायलाच लागला, तो विसरला की ती बाई आहे पाठी किंवा काय, कम्प्लीट विसरला तो. त्याच्यानंतर हे लोक आपापल्या घरी जायला निघाले, तर हे लोक एका पॉइंटवरती थांबले, तेव्हाही त्याला लक्षात नाही की माझ्या पाठी बाई मला भेटली होती, तिला मला उतरवायचं होतं कुठे, काही नाही. आणि हा फ्रेंड्सना भेटला, ते लोक थांबले, त्या लोकांनी थोडं खाल्लं वगैरे, मग ते बोलले की आता घरी जाऊया वगैरे. आणि हा ना थोडा काहीतरी विचित्र वागत होता की म्हणजे आता ते लोक कुठे गेलेले पिकनिकला, ते लोक ना ह्याला गेलेले, पुण्या साईडला गेलेले, म्हणजे फक्त स्टे साठी जातात ना, वन डे रिटर्न किंवा स्टेकेशन टाइप. हा तसं.
तसं ते म्हणजे प्रॉमिनेंटली विलामध्ये गेलेले, फक्त एक फक्त चिल आउट करायला असं. आणि तिकडनं रिटर्न येतानाची गोष्ट आहे ही. तर आणि हा खायला बसला तर हा खूप खायला लागला. म्हणजे काय कोणाला कळेच ना, की म्हणजे हा असा काय करतोय करून. नंतर वाटलं की हा चल आपण खूप मस्त म्हणजे टाइम स्पेंड केलाय किंवा मे बी हेक्टिक झालाय म्हणून. पण तरी पण एक लिमिट असतं ना भाई खायला. तू जे पण मागवतो ते अख्खीच्या अख्खी प्लेट स्वतःच खातोय. मग हे लोक बोलले की आता चल आता आपण निघूया करून. निघून घरी गेला. घरी गेल्यावरती तो घरी काहीच खाईना, काहीच नाही, बोलत नाही, काही नाही. मग नंतर त्याच्या आईने विचारलं त्याच्या मित्रांना वगैरे की भाई काय झालंय करून. तर ते बोलले की काकू आम्ही पण काहीतरी थोडंसं विचित्र गोष्टी ऑब्झर्व केल्या, पण आम्हाला काही कळलं नाही अजून की काय झालं करून. तर मग नंतर तो ना झोपायचा ना, अजूनही तो तसाच आहे. तो अजूनही तो कसा वागतो म्हणजे तो कंटिन्यू फक्त सिलिंगकडे बघत राहतो. तो खातो पितो, आता तो खातो पितो सगळं करतो, पण तो कंटिन्यू सिलिंगकडे बघत, तो बाकी काहीच ऍक्टिव्हिटी करत नाही, काही म्हणजे काही नाही करत. आणि हे कसं झालं की त्यांना विचारलं होतं की म्हणजे काय सीन आहे असं. तर मग तेव्हा जेव्हा काही लोकांना विचारतात तेव्हा त्यांनी सांगितलं की म्हणे ह्याच्याबरोबर एक बाई आली आहे. हा, जी आली आहे आणि ती एवढी स्ट्रॉंग आहे ना की ती जाणारच नाही. म्हणजे आमच्या बसचीच गोष्ट नाहीये तिला घालवणं, जी ह्याच्याबरोबर आली आहे. मग त्या लोकांनी ना ते मॉमेडियन लोकांकडचे असतात ना उतारा काढतात, त्यांच्याकडे पण गेले. का तसं म्हणतात की त्यांच्याकडचे खूप स्ट्रॉंग असतात उतारा काढणारे. तर ते पण लोक बोलले की ही आमच्या बसचंच नाही आहे, जी पण आहे ती एवढी स्ट्रॉंग आहे ना की ती हलणारच नाही करू. आणि असे ना खूप वर्ष गेले. मग तो मुलगा स्वतःच बोलला की म्हणे ही तेव्हाच जाणार जेव्हा मी जाणार. मला घेऊनच जाणारी. आणि तिने स्वतः पण सांगितलं की म्हणे मी काहीच करणार नाही, मी कोणाला काही त्रास नाही देणार, पण मी ह्याला नाही सोडणार, मी नाहीच सोडणार याला. मी जर तुम्ही जर असा प्रयत्न केला तर तो हा पण जाणार. म्हणजे तो आता जॉब वगैरे काहीच नाही, तो अजून घरीच आहे, खातो पितो आणि खातो आपल्या पितो. झोन मध्ये येस, असतो. आपल्या झोन मध्ये. दुसरं काहीच करणार नाही. क्लिअर सांगितलं नाही की मी घरातल्यांना पण त्यांनी सांगितलं की तुम्ही ट्राय नको करून असं काही करायला, कारण ही मला घेऊनच जाणार. आणि ती कोणाला त्रास नाही देत, पण ती त्याच्या बरोबर आहे. त्याच्याबरोबरच असते. आणि तो जो एकदम ब्रिलियंट हुशार मुलगा होता तो आता पूर्ण सगळं बरबाद, करिअर बिरिअर सगळं बरबाद. आणि तिने असं सांगितलं की म्हणजे माझ्या ज्या फिजिकल नीड्स आहेत त्याच्यासाठी मी ह्याच्याबरोबर आहे आणि मला ते त्याच्याचकडनं हवं, बापरे. इथपर्यंत. आणि मी तो मुलगा स्वतःहून घरातल्यांना बोलला की तुम्ही नका ट्राय करू म्हणून, ती नाही जाणार मला सोडून. म्हणजे कसं झालं की आता एक लग्नाचं पण एज झालं त्याच्या, मग तेव्हा घरातले बोलायला लागले की तू काय असं करतोय, म्हणजे तू आता खातोय पितो नॉर्मल सगळं आणि असं करतोय बोलतात ना की कोणीही कसं असेल लग्न झाल्यावर तो सुधारतो, तर घरातले मे बी तसं ट्राय करत असतील. तसं. पण त्यांनी क्लिअर सांगितलं की तुम्ही कोणीच काय बघू नका, ही कोणाला देणारच नाही, जवळच नाही येऊन देणार माझ्या कोणी, इतकं त्यांनी क्लिअर सांगितलं. खूपदा हे ऐकले की ते जिन वगैरे असतात जी ना, ऐकलंय. हा, ते जेव्हा कोणत्या तरी यंग मुलगी असते तिच्या अंगात येतात तर ते तिला सोडत नाही आणि त्याकडून जेही त्यांचे नीड्स असतात ते त्याकडून फुलफिल करून घेतात आणि शेवटी ते तिला घेऊनच जातात. हो. Maybe तसं मी तसंच ह्याचं काहीतरी. पण ऐकलंय, यक्षिणीचं पण ऐकलंय. ते काय होतं? यक्षिणीचं पण असं असतं की ती आहे ना, म्हणजे यक्षिणीची जी काय बोलतात विद्या आहे ना, ती अशी आहे ना की जर तुम्ही ती केलीत ना तर तुम्हाला तुम्हाला तुमचं प्रेझेंट म्हणजे प्रेझेंट फ्युचर सांगते ती, पण इन रिटर्न तुम्हाला तिला फिजिकल नीड्सचं हे असतं की हुकोबाई तुम्हाला करायचंच आहे ते. आणि त्याच्यात तर असं पण आहे की त्यांची जी ती काय बोलतात त्याला साधना आहे ती पण ते स्मशानात वगैरे असते. आणि जेव्हा ती तुमच्या समोर पण येते तेव्हा तिचं जे ते भयानक रूप असतं ना, ते तुम्ही जर झेललं त्यावेळेला तर ती तुमचं सगळं ऐकते. जे तुम्हाला पाहिजे ते पैसा आला तर सगळं ते तुम्हाला ती देते तुमचं सगळं ऐकणार, फक्त ती तुम्हाला तिच्या फिजिकल नीड्ससाठी ठेवणार, आणि तुम्हाला ती सोडणार नाही कधी. नाही सोडणारच नाही तो. आणि असं म्हणतात की तुम्हाला ते तुम्ही जेव्हा मरणार तेव्हा तुम्हाला ते कोणाला तरी पास ऑन करावं लागतं, नाहीतर ती सगळ्यांना मारून टाकते.
कोणाला तरी तुम्हाला देऊन जावं लागतं. आणि ते बोलतात की ते करणं पण एवढं कठीण नाही असं मी कुठे ऐकलेलं. म्हणजे 21 दिवस काहीतरी लागतं आणि ते इझिली अचिवेबल आहे की दारू, मांस, मटण होतं. हा, आणि ते फक्त तेव्हा असतं की जेव्हा ती समोर येते ना तुमच्या, तिचं एकदम ते रुद्र रूप एकदम हे असतं, तेव्हा ते तुम्ही त्या रूपात तुम्ही तिला एक्सेप्ट करायचं, हे आहे त्याचं. मे बी हा कधी आपण प्रॉपर पॉडकास्ट मध्ये टॉपिक घेऊ. कारण हा खूप वास्ट आहे हा टॉपिक. आता आपण आपल्या शेवटच्या गोष्टीकडे येऊया. मला वाटतं तू तुझ्या भावाचं सांगत होती की त्यांना ओमकारला पण असं काहीतरी दिसलेलं, तर ते काय होतं? तो बेसिकली सायकलिंगसाठी गेला होता माझा भाऊ. कुठे? कांदिवली साईडलाच गेला होता. म्हणजे ते लोक सकाळी मॉर्निंगला सायकलिंगला जायचे, तो आणि त्याचे फ्रेंड्स. तर येताना ते लोक ना नाश्त्यासाठी थांबले होते, इडली वडा आणि ऑल सगळं खात होते. आणि तेव्हा त्याच्या मित्रांनी सांगितलं त्याला की अरे बाई ती बघ ना, ती बाई कशी तिकडे, म्हणजे त्याला ऍक्च्युली वाटलं की त्याच्या एक्स सारखी आहे, ठीक आहे, म्हणून त्यांनी म्हणजे एक्स गर्लफ्रेंड सारखी, म्हणून त्यांनी त्याला दाखवले की बाई बा नाही तशी दिसते करून पाठवून वगैरे. तर माझा भाऊ बोलला की कोण आहे इकडे, तर तो बोलला ती बघ. आणि त्यांनी ड्रेसचा पण कलर मेन्शन केला होता, रेड कलर, की बाई बघ इथे आहे करून. तर ओंकारला कुठे दिसे ना की कुठे आहे करून. आणि त्याला आउट ऑफ नोवेअर त्याला काय क्लिक झालं माहित नाही, त्यांनी मोबाईल घेतला, त्यांनी मोबाईलमध्ये बघितलं, मोबाईलच्या स्क्रीनमध्ये त्याला दिसली आणि असं नेकेड आय त्याला दिसत नव्हती. म्हणजे मोबाईल बाजूला गेला तर त्याला कोणीच दिसत नव्हतं आणि मोबाईलमध्ये बघतो त्याला दिसत होतं. आणि ती अशी हे होती ना, म्हणजे प्युअर सोल होती ती, एकदम प्युअर सोल. मे बी काय काय असं मी ऐकलंय काय काय वेळेला की माहित नसतं कोणाला दॅट वी आर नॉट देअर इन दिस वर्ल्ड, असं. तर तिच्या आरपार सायकल पण गेली, म्हणजे ती अशी बसली आणि होती. त्या मित्राला प्रॉपरली दिसत होतं. हा, मित्राला प्रॉपर, त्याला ती ट्रान्सपरंट मध्ये दिसत होती, थोडीशी ट्रान्सपरंट होती, तर त्याला तशी दिसत होती. आणि तिच्या आरपार सायकल वगैरे गेली, माणसं जात आहेत तिच्या आरपार, आणि त्याला काहीच फील होत नव्हतं, म्हणजे तिला काहीच फील होत नव्हतं. आणि माझ्या भावानी बघितलं तिला, मग तिकडनं ती रोड नॉर्मली, आणि असं पण नाही की ती अशी नॉर्मली होती, मोबाईलवरती पण दिसली त्यांना. म्हणजे इट्स कम्प्लिटली प्युअर सोल आपण म्हणतो ना, तसं होतं की मे बी तिला माहित नाहीये की ती कोण माणूस निघून जातं, हा त्याच्या आत्म्याला समजतच नाही समजत की आपण सेम गोष्ट सेम ते एक पर्टिक्युलर सर्कल मध्येच राहतात त्या, असं. तर मग ती इकडनं चालते वगैरे, पुढे जाते, परत पाठी येते, नॉर्मली असं सगळं होतं. आणि ह्यानी बघितला, मग ह्यानी तेव्हा मला घरी येऊन सांगितलं की ताई असं असं झालं. म्हणून किती वाजता झालेलं? सकाळची गोष्ट, आय गेस 8ची वगैरे गोष्ट. पण मे बी प्युअर सोल होती म्हणून त्यांना त्यावेळेला दिसली, आणि त्यांना काही केलं नाही, काहीच केलं नाही. कारण ती स्वतःला पण तिला आय गेस माहित नव्हतं ती गोष्ट, तशीच ती चालत होती, नॉर्मल माणसांसारखी चालत होती. आणि त्याचा मित्र तेव्हा बोलला की जेव्हा त्यांनी त्याच्या फोनवरती शूट केलं ना, तेव्हा त्याचा मित्र बोलला की अरे म्हणजे मला किती असे दिसले असतील जे मला माहितच नाही की हे आत्मा आहेत. मी आहे ना एक कॉन्सेप्ट वाचत होतो की आहे ना, म्हणजे तुला माहितीये की आपण आहे ना जेव्हा झोपतो तर आपण स्वप्नात खूप लोक बघतो. कधी कधी आपण रेल्वे स्टेशनवर असतो, कधी कधी आपण कुठेही असतो, आणि कितींदा आपण अशा कोणत्या व्यक्तीला बघतो जो आपल्याला माहिती नाहीये की कोण आहे. पण एक आहे ना स्टडी केली होती सायंटिस्टने की आपण आहे ना आपल्या स्वप्नात नवीन चेहरे नाही बनवू शकत. म्हणजे आपण स्वतःहून नवीन चेहरे बनवूच नाही शकत, ती आपल्यात केपेबिलिटी नाहीये. तर जेही आपण स्वप्नात लोक बघतो ना, तर एकतर आपण त्यांना ओळखतो, नाहीतर आपण त्यांना कुठेतरी बघितलं असेल. पण असं असतं ना की खूपदा आपल्याला खूप असे विचित्र लोक दिसतात जे त्यांचं फेसच खूप विचित्र आहे आणि असं. तर ते बोलतात त्यांनाही आपण कुठे ना कुठे बघितलंय. मे बी ते तसे लोक असू शकतात जे भूत किंवा आत्मा असू शकतात, त्यांना आपण स्वप्नात बघितलंय आणि तेच आपल्याला परत दिसत आहेत. कारण आपलं ब्रेन नवीन फेस बनवूच नाही शकत, तर त्यांना आपण बघितलंय कुठे ना कुठे. तर ही पण एक कॉन्स्पिरसी आहे. हो यार, हो. पण तू एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितलीस जे तुमच्या सासू बरोबर. ते काय होतं? कसं झालं होतं की मी इथे येणार तेव्हा मी त्यांना सांगत होते, माझ्या स्टोरीज सांगत होती, तर त्यांना घाबरल्या. तर मला बोललं की मला ना हे सगळं ऐकवत नाही. तर मी म्हटलं की काय प्रॉब्लेम आहे. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की त्या ना लहान होत्या, आय गेस 3री-4थीला वगैरे होत्या, खूप आधीची गोष्ट. आणि तेव्हा ते गोरेगावला राहायच्या. त्या गोरेगावला राहायच्या, तर त्यांची चाळ सिस्टीम होती, तिथे राहायचं ते. आणि समोर एक बिल्डिंग होती. तर रात्र झाली ना की त्या बिल्डिंगमध्ये एक बाई त्यांना नेहमी बोलवायची, रात्र झाली की बोलवायची, इकडे ये इकडे ये. आणि मम्मी बोलल्या की त्यांनी बोलवलं ना
की त्यांना घराच्या बाहेर जायचंच असायचं. मध्ये खेचल्या जायच्या. मध्ये सांगायचे की नाही मला सोडा, मी जाणार करून. मग तेव्हा त्यांचा जो भाऊ होता ना त्याच्या गळ्यात तुळशीची माळ होती. मग ती माळ त्यांनी जेव्हा त्यांच्या गळ्यात टाकली ना तेव्हा मग ते शांत व्हायच्या. तो पण फुल घर डोक्यावर घ्यायचा, रडून रडून हट्ट करायचं की ती मला बोलवते, मला जायचंय, ती मला बोलवते, मला जायचंय. आणि हे कधी रात्रीच्या दरम्यान वगैरे? हा रात्रीच व्हायचं हे. रात्र झाली की त्यांना ती बाई दिसायची, त्यांना ती बोलवायची, या उठायच्या, रडायच्या आणि बाहेर डिरेक्टली दरवाजाच्या बाहेर जायला रेडी व्हायच्या की ती मला बोलवते, मला जायचंय. आणि असं म्हणतात की असं जेव्हा असतं तेव्हा कधीच जायचं नाही त्या ह्याच्यात. कारण आपल्याला खेचून नेतो. हा. आणि त्या खूप लहान, 3री-4थीला, आणि त्यांच्याबरोबर तेव्हा हे झालं होतं. आणि तेव्हा की एवढं ते स्ट्रॉंग होतं ना की मी स्वतः थांबवूच नाही शकायची. मी घाबरायची पण तरी मी जायला निघायची, रडत रडत जायला निघायची. असं एक होतं. आणि अजून एक होतं ते धाब्याचं होतं की म्हणजे माझ्या आईची फ्रेंड आणि तिचे मिस्टर ते आधी गावी वगैरे जायचे ना तर ते स्वतःची कार घेऊन जायचे. आणि ते आता सिंगल माणूस आहे, कुठे धाब्यावर थांबला, चहा वगैरे प्यायला. त्याचं रुटीन होतं हे की चहा, झोप आल्यासारखं वाटलं की चहा प्यायचं आणि पुढे जायचं. तर एकदा तसं जाताना ते गेले, एकीकडे चहासाठी थांबले आणि तिथे बरीच लोक होती, म्हणजे असं की चहा पितायत किंवा असं बसलेत, बोलतायत वगैरे, म्हणून तिथे थांबले. त्यांनी चहाची ऑर्डर दिली, तिथे फोन करून सांगितलं बायकोला की मी आता इथे पोचलो, थोड्या वेळाने पोचीन वगैरे. चहा घेतला, बिस्किटं खाल्ली. त्यांनी पूर्ण डिस्क्राईब केला धाबा त्यांचा की ते छोटे धाबे असतात ना, पत्रा असतो आणि ते येस तसं. आणि रात्री मिडनाईटची गोष्ट, 2 वाजताची वगैरे, की ते थांबले होते आणि मग त्यांनी बिस्किट वगैरे खाल्लं. मग ते बोलले की मी जरा वॉशरूमला, तर तो माणूस बोलला हा इथे वॉशरूम आहे वगैरे. मग असं आणि कुठूनच काहीच डाऊट नाही आला. वॉशरूमला जाऊन फक्त माणूस बाहेर, हार्डली 2-5 मिनिटं मॅक्झिमम माणसाला लागतील वॉशरूमला बाहेरला. तिकडचा धाबा गायब, तिकडची माणसं गायब, एक लाईट नाही आणि धाबा गायब म्हणजे पूर्ण, म्हणजे तिथे काहीच नाही, काय फुल ब्लॅकआउट. आणि ज्या वॉशरूम मधनं पण बाहेर आले, दॅट वॉजंट अ वॉशरूम. ते असं काहीतरी वेगळंच काहीतरी असतं ना की एखादा बस स्टँड पडलेला असतो, पडीक वगैरे, तसं होतं. ते वॉशरूमही नव्हतं. तर ते बोलले की म्हणजे मला कळलंच नाही हे काय झालं. हा त्यांचा एक्सपर्ट, पण ते थोडं मेंटली थोडे स्ट्रॉंग होते, म्हणून त्यांनी गाडी आपली स्टार्ट केली देवाचं नाव घेऊन आणि निघाले तिकडनं. ते खूपदा असं ते मिराज टाईप होतं ना की आपल्याला वाटतं, दिसून येतं काहीतरी. आणि ते म्हणजे तेच बोलले की मी चहा प्यायलो, मी बिस्किट खाल्लं, तिकडे 2 बिस्किटं खाल्ली, ती खोबऱ्याची जी येतात गावच्या साईडला, सिंगल म्हणजे मी ती 2 बिस्किटं खाल्ली. एवढं सगळं मी केलं. आणि म्हणजे मला चांगला आठवत, तो माणूस चहा उकळत होता, तो एक जण ओतत होता, 2 माणसं खात होती, सगळं मला माहिती आहे. माणसं दिसली म्हणून मी तिकडे थांबलो उलट घ्यायला. बापरे. पण अक्षय, आज खूप मजा आली मला. ओव्हरऑल स्टोरी, खूप मोठा पॉडकास्ट पण झाला आपला. पण थँक्यू सो मच. तुला कसं वाटलं? ए भाई, मला तर, मी तुला सांगतो ना की माझा मंडे टू सॅटर्डे जो टाइम असतो ना, इट इज ऑल बिकॉज ऑफ यू, की तुमचे पॉडकास्ट ऐकूनच माझे जातात हे दिवस. आणि खूप बरं, म्हणजे ऍक्च्युली ना खूप वेगवेगळ्या स्टोरीज असतात एव्हरी टाइम. मी कधी रिपीट नाही ऐकलंय, पण जे लोक सांगतात ते लोकांचं पण सांगणं, ते नरेशन अँड ऑल खूप छान असतं, खूप रॉ असतं मे बी. हा, सिरियसली. त्याच्यामुळे, आणि मी तर म्हणजे जेन्युनली मी असंच फॉर्म भरला होता, मला वाटलंही नव्हतं की मे बी मला असं इकडे येता येईल वगैरे, बट देन ऑल थँक्स टू यू. पण यार, थँक्यू सो मच. तू भरला, तू आलीस, आणि खूप भारी गोष्ट होती, खूप मजा आली मला. आणि आपण परत एकदा नक्कीच काहीतरी परत एक पॉडकास्ट करू. थँक्यू सो मच. जर मित्रांनो आतापर्यंत तुम्ही बघताय तर प्लीज सबस्क्राईब टू चॅनल. तुम्ही अक्षयालाही फॉलो करू शकता, जे इंस्टाग्राम वगैरे सगळे हँडल डिस्क्रिप्शनमध्ये असतील, आणि स्पॉटिफायवरही ऐकू शकता. आपण भेटू परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. आणि हां, तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी असतील जे तुम्हाला शेअर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईनमध्ये गुगल फॉर्मची लिंक असेल, ती नक्की भरा. आणि जर तुमच्या गोष्टी खूप इंटरेस्टिंग असतील तर आम्ही नक्कीच तुम्हालाही कॉन्टॅक्ट करू. बाय, काळजी घ्या, बाय.